गुड आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आमच्या इथे आता जी शिवजयंती आहे त्याच्यानिमित्त, येणारी शिवजयंती आहे ना, त्याच्यानिमित्त रक्तदान शिबिर भरवलं आहे. तर आता तिथेच चाललं आहे. जरा उशीरच झाला मला, पण जाऊया, भेट देणं गरजेचं आहे. बघूया आपलं रक्त घेत आहेत का. चला मंडळी, रक्तदान तर केलं, पण मला कसं चक्कर आले एकदम. बाकी सगळे घाबरत होते. मी फर्स्ट टाईमच केलं ना. आपण फर्स्ट टाईमच होतो. म्हणजे काय यश आहे इकडे. बघा, आपण फर्स्ट टाईमच होतो. मावळे परिवारातर्फे बघा, आमचे जय फटकरे साहेब. गोरा फिल्टर लावला ना यार. हा इकडे यश आहे, फर्स्ट टाइम करतोय. आपले जय साहेब आहेत, 14व्या वेळेला करतात. अरे वा वा, गुड गुड गुड. आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे. हे बघा, हे मावळे परिवाराचे प्रमुख आहेत. कसं वाटतं रक्तदान करून? रक्तदान 7-8 वेळा केले, काय एवढं काय वाटत नाही. तुमचं पहिलं होतं यावेळेला, कसं वाटलं? नाही, मला खूप आनंद झाला. फक्त थोडंसं मनात भीती होती, त्याच्यामुळे थोडंसंही वाटलं. नाही, खरंच खूप छान उपक्रम करते, असंच राबवतचा. आता आमची हिंमत वाढली, आता आम्ही नेक्स्ट टाईमला येऊ. हां हां, नाही नक्की नक्की. हां, तर मंडळी आलो, रक्तदान केलं आणि नक्कीच माझी थोडीशी हालत झाली. थोडीशी काही जरा जास्तच हालत झाली, पण नाही मंडळी, नंतर आता म्हणजे रिलॅक्स वाटतं. आणि रक्तदान म्हणजे मला जाणवलं काय नाही, पण ते अचानक पोटात एकदम गरगरल्यासारखं झालं. कारण मी आधीच एक तर हळवा आहे, म्हणजे इंजेक्शनाच्या बाबतीत वगैरे. तर नाही, पण छान वाटलं. आणि मलाही समाधान, एवढं समाधान वाटलं ना मंडळी, की मी फर्स्ट टाईम आयुष्यात पहिल्यांदा रक्तदान केलं. आणि मला ते करायचं होतं कधी ना कधी. मी ॲक्च्युली गेल्या वर्षी पण गेलो होतो रक्तदान शिबिराला. 4 वेळा राऊंड मारले तिथे, पण माझी काही हिंमत नाही आली. पण यावेळेला हिंमत हे केली आणि गेलो. रक्तदान मंडळी, किती मुलं लांबणं येऊन, म्हणजे अक्षरशः माणसं लांबणं येऊन रक्तदान करतात. हॅट्स ऑफ. आणि मी त्याला प्रयत्न पहिल्यांदा केला. काय तिथे आता आले होते, काय मंडळी आली होती, त्यांनी तिथं 14 वेळा 15 वेळा, कोणी 10 वेळा अशा केलं होतं त्यांनी रक्तदान. आणि रक्तदान हे श्रेष्ठदान असतं मंडळी. आणि आपण जेवढं रक्तदान करू तेवढं चांगलं असतं. आता मला तर बरं वाटतं, आता मी रिलॅक्स आहे व्यवस्थित. हां, नक्कीच थोडंसं हलकीशी कमजोरी जाणवली मला, पण ती काय नाही, माझ्या मनात ते हे होतं, एक फोबिया होता, तो दूर झाला. असो. तर चला, तुर्तास तरी इकडे चहा प्यायला बसलो आहे आम्ही. इकडे समीक्षा आहे, इकडे चहा बनवली. तर या चहा प्यायला. मुंबईत बघा, फटाक्यांची आतषबाजी चालली आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. हे बघा, त्याचा आनंद उत्सव, जल्लोष साजरा होतो आहे सगळीकडे. फायनली भारताने तिसऱ्यांदाही ट्रॉफी जिंकली, चॅम्पियन्स ट्रॉफी. न्यूझीलंडला हरवून भारताने फायनल मॅच जिंकली. आपल्याला मॅच बघता नाही आली, पण मी आता बसलो होतो घरात आणि फटाके फुटायला लागले, त्यावरनं कळलं बाबा इंडिया जिंकली. तर छान वाटतं, चांगला दिवस गेला मस्तपैकी. बघा, दिवाळी साजरी होणार आहे मुंबईत आज. फटाके फुटत आहेत सगळीकडे. फटाके फुटा मस्त. शिमग्याची भेट दिली वाटतं भारतीय क्रिकेट टीमने.
इकडे तर बघा जाम फटाके फुटतात. शिमग्याच्या आधीची एक सुंदर भेट, सुंदर अशी भेट. हो 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 एकदम बघा फटाके. खाली वाडीत बघा पर फटाक्यांची माळच लावली. धुमाकूळच पार. जाळ आणि धूळ संकटच. तर मंडळी चला आता झालं, जेवण बिवून झाले. धनु गट्टू पण आले तिकडे थोड्या वेळापूर्वीच आले. आणि चला आज आपलं ब्लड डोनेशन देखील झालं, इंडिया देखील जिंकली आणि बरं वाटलं. जरा आजचा दिवस खूप छान गेला. माझ्या जीवनात मी कधीच न केलेलं असं आज रक्त दिलं आहे. थोडा त्रास मात्र म्हणजे मी असं काय मी त्यावर आपण म्हणतो ना देशासाठी रक्त सांडायचं वगैरे तिथे लांबच गोष्ट राहिली. पण मी तर साधं सुई टोचून जे रक्त घ्यायचं त्यात सुद्धा मला किती त्रास झाला. म्हणजे आपण म्हणतो ब्लड डोनेशनसुद्धा ही मोठी गोष्ट म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. जे लोक खरंच करतात ना त्यांच्यासाठी पण हॅट्स ऑफ सगळ्यांसाठी एकदा. आणि चला आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री.